सर्वांना नमन वंदन प्रणाम. मी उद्धवराव सोनवणे, आनंदनगर, वैजापूर. माझं एक मराठी चॅनल आहे, संत व दैवी पुरुष माहिती. यामध्ये मी अनेक संतांचे चरित्र टाकत असतो. आज 2 मिनिट घेतो आणि विषय आहे बाप. बाप या शब्दातच केवढा दीर्घ अर्थ आहे बघा. बाप, वडील, पालन पोषण करणारा, सांभाळणारा, घरावरचं छत. हा बाप आपण जर विचारात घेतला तर बापाला काय दुसरं नामकरण म्हणता येईल की मुलांबाळांसाठी, पत्नीसाठी, कुटुंबातील सगळ्यांसाठी आयुष्यभर धडपडणारा आणि आयुष्यभर लोकाच्या दारात मागणारा, मुलांबाळांसाठी, पती पत्नीसाठी तो बाप. मुलांचं शिक्षण, आजारपण, खाणं, राहणं, कपडा, सगळ्या सुविधा पुरवत असतो मुला मुलींसाठी. पुढे त्यांचे 2चे 4 हातही करून देतो. त्या आई बाबा हे करता करता म्हातारे होतात आणि म्हातारे झाल्यावर त्यांच्या कानावर शब्द यायला लागतात, बाबा तुम्हाला कळत नाही, शांत बसा, तुम्ही काय केलं आमच्यासाठी. होतं नव्हतं ते पालथं केलं. अरे कलियुगामध्ये सर्व दैवते आहेत अज्ञात स्थळी. किती नाम जप करा, किती दैवते पूजा, होम हवन करा, नामस्मरण करा, कथा कीर्तन सत्संग करा, देव भेटेल याची शाश्वती नाही नाही नाही. पण आई वडील हे दैवत माना, त्यांच्याशी गोड गोड बोला, शांत नम्र परोपकारी रहा, सर्वांशी चांगले वागा. अरे आई वडील तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला सुख, समाधान, आनंद मिळणारच. ज्यांनी आईवडिलांचे आशीर्वाद घेतले त्यांचे मुलं मुली सुखी, समाधानी, आनंदी होणारच व पुढचा जन्मही चांगल्या कुळात आनंदी होणारच. म्हणून आईवडील हे दैवत समजा. अरे ज्याला बाप नाही त्याला बापाचं महत्त्व विचारा. बाप गेल्यावरती आईला कळेल कुंकवाचे मोल. बाप गेल्यावरती आईला कळेल कुंकवाचे मोल. बाप गेल्यावरती मुलाला कळेल काय होता बापाचा रोल. मुलाला कळेल काय होता बापाचा रोल. मुलीला कळेल कसे असते माहेर. बाप गेल्यावरती मुलीला कळेल कसे असते माहेर. दोन्ही दैवते आहे, आई आणि बाबा हेच खरे. दोन्ही दैवते आहे, आई आणि बाबा हेच खरे. म्हणून सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे. मी असं म्हणत नाही मंदिरात जाऊ नका, कथा कीर्तनाला जाऊ नका, परंतु खरं दैवत आई वडील हेच आहे. अमृत घट भरले तुझ्या घरीन का, वनवन फिरशी बाजारी. असो आई वडील
बाप या विषयावर जे 2 शब्द बोललो, माझ्या वाणीला पटलं ते बोललो. तुम्हाला जर हे योग्य वाटलं, चांगलं वाटत असेल तर माझं हे चॅनलला लाईक, सबस्क्राईब्स करा. कमेंटमध्ये लिहा काही ना काही. माझा उत्साह वाढेल. मी अनेक नवनवीन व्हिडिओ टाकील. वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.